वेळाभावी सर्वांची नावं घेणं शक्य नाही, तरी पण सर्व या व्यासपीठावरील अतिथीगणांना मी साक्षी ठेवून 2 शब्द व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे। आज जागतिक योग दिवस, सगळ्यांनी आवाजाकडे लक्ष द्यायचंय। लक्ष आहे का? आज काय 21 जून जागतिक योग दिवस। आज आपली भारतीय मूळ प्राचीन योग कला जगाला जर ते आपण दाखवून दिलं तर ते 14व्या शतकामध्ये दाखवून दिलंय, परंतु कालांतराने आपण आधुनिक होत असल्यामुळे आपण आपली प्राचीन संस्कृती विसरून चाललेले आहेत। तर 2015 मध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी जगाला आणखी एकदा दाखवून दिलं की मूळ प्राचीन संस्कृती जी आपली आहे 14व्या शतकातली ती परत आम्ही जगाला दाखवून देतोय। त्याचा आपण कुठेतरी विसर पाडत चाललोय। तर आज आपल्याला गरज आहे की आरोग्याची गरज आहे। आरोग्य चांगलं राहिलं तर तुमचं शिक्षण चांगलं होईल, शिक्षण चांगलं राहिलं झालं तर तुमचे स्वप्न पूर्ण होतील, बरोबर आहे। आणि शिक्षणासोबतच आपल्याला आत्मरक्षण ही काळाची गरज आहे। मी रोज सांगत असतो, आताही 2 शब्दात सांगन की आपली मूळ प्राचीन कला आहे शिवसंस्कृती आपल्याला टिकवून ठेवायची। शिवसंस्कृती टिकवून ठेवण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला इतिहासात जावं लागेल, इतिहास वाचावा लागला आणि तो इतिहास आत्मसात करावा लागेल। इतिहास वाचून फक्त स्पर्धा परीक्षा देऊन नोकरी लागली म्हणजे आपला इतिहास संवर्धित केलाय का? आपण नाही केला। म्हणून आपल्याला आगामी काळामध्ये लाठीकाठी तर आपलं चालूच आहे, पण तलवारबाजी, दांडपट्टा ह्याचं सुद्धा नियमितपणे प्रशिक्षण आपल्याला या ठिकाणी घ्यायचंय। वेळ भरपूर झालेला आहे, बरेच मान्यवर या ठिकाणी आहेत, तज्ज्ञ लोक या म्हणजे व्यासपीठावर बसलेले आहेत। आज योग दिवसाचं औचित्य साधून परत एकदा मी सर्व व्यासपीठावरील मान्यवर अतिथीगण आणि सर्व माझ्या बालमित्रांना योग दिनाच्या पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद।